तो अभी हमारे साथ हैं, कुछ देर पहले जिनसे हमने बात की थी प्रोफेशनल फाइटर, उनके फादर आज हमारे साथ हैं, उनसे भी बात करेंगे. नमस्कार सर, तुमचं DC न्यूज इंडियावर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं नाव. माझं नाव शिरीष थिटे. सर मला सांगा की कराटेबद्दल तुम्ही काही बोलू शकताय किंवा तुम्हाला काय वाटतं कराटे आत्ताच्या जनरेशनसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वपूर्ण आहे? कराटे हे डिसिप्लिन आहे. तर पोरांना स्कूलमध्ये किंवा घरी फॅमिलीमध्ये कसं डिसिप्लिन राहायचं त्याच्याबरोबर सेल्फ डिफेन्स तर आहेच. आणि स्पोर्ट्स मीन्स कॉम्पिटिशन वगैरे होतात. तर त्याच्यात ते आपलं स्वतःचं नाव, आपलं आईवडिलांचं किंवा शाळेचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं किंवा स्टेटचं ते नाव रोशन करू शकतात. तुम्ही कधी कराटे परफॉर्म केलं आहेत, खेळला आहात काही? हां, मी जुडो नॅशनल खेळलो आहे. किती वर्षापासून तुम्ही कराटे खेळताय, लहानपणापासून की कसं? मी 65 इयर्सपासून करतो आहे. आणि ते पूर्वी कुस्ती खेळायचो, त्यानंतर बॉक्सिंग केली, नंतर जुदो, आणि त्यानंतर मग इथे जॉईन झालो 70ला परवेज सेन्सेकडे. किंबहुना तुमच्याकडे खूप सारं अनुभव असेल याबद्दलचं. कोणता एक असा लाईक इन्सिडेंट तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्हाला ते खूप आवडलं, तुम्हाला असं वाटलं की मी हे करून चुकी नाही केली, किंवा खूप चांगला इन्सिडेंट असेल कराटेबद्दल, किंवा तुम्ही मेडल्स जिंकले असताल त्याच्याबद्दल? कराटे मला एकच आहे की कराटेमध्ये पोरांना चांगलं तयार करावं. आणि आम्ही जास्तीत जास्त ओळखतो राजेश ठक्करला, कारण ते वर्ल्ड लेवलला खूप वेळेस जाऊन आले आणि जवळजवळ 5th किंवा 4th प्लेसपर्यंत गेले आणि खूप चांगली त्यांची प्रॅक्टिस होती. आणि त्यांचं अख्खं इंडियात नाव आहे चांगलं. आणि त्याप्रमाणे स्टुडंटनी प्रॅक्टिस करावी सर्व, एवढं सांगू शकतो. किती स्टुडंट्स लोकांना तुम्ही ट्रेन केलं आहे? मी अजूनपर्यंत 5,000 स्टुडंट तयार केले. लहानपणापासून करतो आहे. 5,000 स्टुडंट तयार केले. आत्ता जर आपण बोलतोय कराटेबद्दल, तर आत्ताच्या काळात कराटे म्हणजे एक वेगळी तुलना आपल्याला बघायला मिळते, कराटे आणि जिमिन. सगळे बोलतात की जे मार्शल आर्ट्स वगैरे कराटे वगैरे करतात ते जास्त फिट आहेत, किंवा जे जिम करतात ते जास्त फिट आहे. तुमचं त्याच्यावर काय मत आहे? नाही, असं काही नाही. सगळेच गेम किंवा एक्सरसाइज कुठलेही असेल तरी ते सारखे आहेत. कराट्यावाला टॉप आहे असं नाही बोलू शकत, पण कराट्याचं वेगळंच आहे डिसिप्लिन. आणि त्याच्या ज्या एक्सरसाइज आहे सर्व योगावर घेतले गेले. त्याचं ब्रिथिंग आहे, जसं प्राणायाम वगैरे आहे, योगावर सर्व एक्सरसाइज आहेत त्या. आणि त्यामुळे ते जसं जपानला जुदो किंवा मार्शल आर्ट्सचं त्यांनी सगळ्या स्पोर्ट्सचं त्यांनी चेकिंग केलं आहे, पर्सेंटेज कसे आले. तर 60वरनं डायरेक्ट 90पर्यंत गेले. कराटेचं सगळ्यात जास्त कराटे ज्या मार्शल आर्ट्स त्यांचे जपानला त्यांनी तसं हे केलं खूप वर्षापूर्वी. तर मार्शल आर्ट जे करतात त्यांचं रिझल्ट फार टॉपवर गेला, 90च्या वरती गेलं. इंडियामध्ये पण कराटे खूप जास्त आता प्रसिद्धीत आहे. तर तुम्हाला असं वाटतं इन फ्युचर इंडियामध्ये कराटेचं फ्युचर खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे सगळे हे शिकतील आणि आपण इंटरनॅशनल लेवलवर लवकरच या स्पोर्टला घेऊन जाणार? हां, इंडियात जसं मिनी जपान आहे, इंडिया हल्ली मिनी जपान झालं आहे. आणि खूप चांगली ट्रेनिंग होती इथे. ॲसोसिएशन चांगलं आहे इंडियाचं, आणि टीचर्स पण खूप नॉलेजेबल आहे, आणि खूप ते स्वतः पण ट्रेनिंग करतात आणि ट्रेनिंग चांगली देतात. त्यामुळे वर्ल्ड लेवलपर्यंत आपले स्टुडंट जाऊ शकतात. खूप खूप तुमचा धन्यवाद. ये थे हमारे साथ नेशनल फाइटर और उनके जो फादर थे, जिनसे हमने बातचीत की कराटे के ऊपर. सीधी तौर पर उन्होंने कहा है कि इंडिया अब मिनी जापान बन चुका है और आने वाले समय में कराटे की जो प्रसिद्धता है इंडिया के अंदर और भी बढ़ेगी. तो अभी के लिए बस इतना ही. कैमरा पर्सन आदित्य वर्मा के साथ मैं दिव्या, DC न्यूज़ इंडिया, मुंबई.